नवीन भव्य पुतळा उभा राहावा हीच नियती असू शकते, त्यामुळे शिवरायांच्या इच्छेशिवाय काही होत नाही। या विधानामुळे केसरकर वादात आले, मात्र त्यावर दिलगिरीऐवजी केसरकरांनी पुन्हा सर्वासर्व केली। आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केलाय, पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। बरं, काही अफजल खानाची औलाद आहे, मेंढ्याने पोसलेली, जूते मारने चाहिए उसको। देवेंद्र फडणवीस ने अगर वो सच्चे शिवभक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो। आपण काहीही चुकीचं बोललो नाही। आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला। दुसरीकडे विरोधक मात्र केसरकरांच्या वक्तव्यावरून चांगलेच आक्रमक झालेत। ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं। आम्हाला नेहमीच असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। बरं, काही अफजल खानाची औलाद आहे, मेंढ्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत। बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली। या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं, कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं, हा शुभशकुन आहे, यातून चांगलं घडेल। किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले। ये देवेंद्र फडणवीसांचंच पाप है। एकनाथ शिंदे की गैंग, हाँ, जिसको बनाया फडणवीस ने, ये गैंग, जूते मारने चाहिए उसको। देवेंद्र फडणवीस ने अगर वो सच्चे शिवभक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो। माझ्या वक्तव्याचं त्या ठिकाणी विपर्यास थोडासा होतोय असं माझ्या निदर्शनाला आलं। शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य उभारलं त्याच्यामध्ये त्यांच्या साम्राज्याच्या गलबत जिथं बांधली जात होती ते आजसुद्धा विजयदुर्गला त्या गोद्या अस्तित्वामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच जनतेची अशी मागणी होती की इथं असलेला पुतळा हा अतिशय भव्य असा असावा। हीच भावना मी त्या मुलाखतीमध्ये सुद्धा व्यक्त केलेली होती। केसरकरांनी स्पष्टीकरण दिलंय की सिंधुदुर्गवासियांची भव्य पुतळा व्हावा अशीच इच्छा आहे, त्यामुळे या दुर्घटनेनंतर आता नवा भव्य पुतळा उभा राहील, यालाच आपण वाईटातून चांगलं घडल्याचं म्हणालो। मात्र उद्या समजा एखादा छोटा पूल पडून दुर्घटना घडली तर त्यावर तिथं आता मोठा पूल उभारू असं म्हणून वाईटातून चांगलं घडेल हे उत्तर किती समर्पक ठरेल यावर केसरकर मात्र काही बोलले नाहीत। विशेष म्हणजे केसरकरांनी नवा पुतळा उभा राहावा हीच नियती असेल आणि शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही असं बोलून स्वतःचा पुतळा कोसळावा ही शिवाजी महाराजांची इच्छा असू शकते का यावर उत्तर दिलं नाही। आम्हाला नेहमीच असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही। सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी ह्याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल। केसरकरांच्या मते विरोधक यावरून राजकारण करताय, मात्र सत्तेतल्याच अनेक नेत्यांनी केसरकरांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे। कोणाच्या मताशी सहमत नाही, असं काही वाईट घडत जावं आणि मग चांगलं घडू या मताशी मी सहमत नाही। आता गेलो का केसरकरांना सांगेन वाक्य काही करा। मुळात विषय भव्य पुतळ्याचा नव्हे तर पुतळ्याच्या दर्जाचा होता। त्यावर 2-3 वाक्य बोलून केसरकर नव्या पुतळ्यावरच बोलत राहिले। शिवाजी महाराजांनी भव्य दिव्य बांधकामांपेक्षा भक्कम कामावर जोर दिला, मात्र तो भक्कमपणा कुठे पोखरला गेला याऐवजी केसरकर नव्या भव्य पुतळ्यावरच बोलताय। त्याला नियतीचं आणि शिवाजी महाराजांच्या इच्छेचं नाव देताय आणि त्याचं समर्थन देखील करताय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।